नमस्कार. आज मी तुमच्या पुढे द्वारका नगरी कधी, का आणि कशी बुडाली ही कथा घेऊन आली आहे. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर श्रीकृष्णाची नगरी द्वारका समुद्रात बुडाली. द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्रीकृष्णासह सर्व यदुवंशी मारले गेले. तमाम यदुवंशीयांचा मृत्यू आणि द्वारका समुद्रात विलीन होण्यामागे दोन घटना प्रामुख्याने कारणीभूत आहेत. एक म्हणजे माता गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरा श्रीकृष्णाचा पुत्र सांबाला ऋषीमुनींनी दिलेला शाप. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. गांधारीने यदुवंशांचा नाशाचा शाप दिला होता. महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना कौरवांची माता गांधारी यांनी महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोषी ठरवले आणि कौरव वंशांचा जसा नाश झाला तसा यदुवंशांचाही नाश होईल असा शाप दिला. सांबाला कशामुळे शाप मिळाला ते बघूयात. महाभारत युद्धानंतर 36वे वर्ष सुरू झाले तेव्हा विविध अशुभ घटना घडू लागल्या. एके दिवशी महर्षी विश्वामित्र, कण्व, देवर्षी नारद इत्यादी द्वारकेला गेले. तेथे यादव कुळातील काही तरुणांनी त्यांची चेष्टा करण्याचा विचार केला. त्यांनी श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला स्त्री रूपात ऋषींकडे नेले आणि सांगितले की ही स्त्री गर्भवती आहे. तिच्या गर्भातून कोण जन्माला येईल? हे युवक आमचा अपमान करत आहेत. हे पाहून ऋषींनी संतापून शाप दिला की श्रीकृष्णाचा हा पुत्र वंशनी आणि अंधकवंशी पुरुषांचा नाश करण्यासाठी लोखंडी मुसळ निर्माण करेल, ज्याद्वारे तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधित लोक त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश करतील. कुळाचा नाश कराल. त्या मुसळाच्या प्रभावापासून फक्त श्रीकृष्ण आणि बलरामच वाचतील. जेव्हा श्रीकृष्णाला हे कळले तेव्हा ते म्हणाले ही गोष्ट खरी आहे. ऋषींच्या शापामुळे दुसऱ्या दिवशीच सांबने मुसळ निर्माण केले. राजा उग्रसेनला हे कळताच त्याने तो मुसळ चोरून समुद्रात फेकून दिला. यानंतर राजा उग्रसेन आणि श्रीकृष्ण यांनी नगरामध्ये घोषणा केली की आजपासून कोणीही वंशनी आणि अंधकवंशी त्यांच्या घरी दारू तयार करणार नाही. जो कोणी छुप्या पद्धतीने दारू तयार करेल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. घोषणा ऐकून द्वारकेतील रहिवाशांनी दारू न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर द्वारकेत भयंकर अशुभ घडू लागले. दररोज वादळी वारे वाहू लागले. उंदीर इतके वाढले की ते रस्त्यावरील माणसांपेक्षा जास्त दिसत होते. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे खात असत. श्वेतबलक पक्षीलाच म्हणजे सारस पक्षी देखील म्हणतात, हे घुबडांचा आवाज करू लागले आणि बकऱ्यांनी कोल्ह्याचा आवाज काढला. गायीच्या पोटातून गाढव, कुत्र्यापासून मांजर आणि मुंगुसाच्या पोटातून उंदराचा जन्म झाला. त्यावेळी यदुवंशीयांना पाप करण्याची लाज वाटली नाही. प्रद्युम्नाचा वध अंधकवंशीयांनी केला. जेव्हा श्रीकृष्णाने नगरात हे अशुभ घडताना पाहिले तेव्हा त्यांना वाटले की कौरवांची माता गांधारीचा शाप खरा होण्याची वेळ आली आहे. हे अशुभ पाहून आणि पंधरवाड्याच्या 13व्या दिवशी अमावस्येचा योगायोग जाणून श्रीकृष्णाने कालच्या स्थितीचा विचार करायला सुरुवात केली. महाभारताच्या युद्धात जो योग तयार झाला होता तोच योग यावेळी तयार होत असल्याचे त्यांनी पाहिले. गांधारीचा शाप प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने श्रीकृष्णाने यदुवंशीयांना तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेने सर्व राजवंश प्रभास तीर्थावर आले आणि समुद्रकिनारी वास्तव्य केले. एके दिवशी प्रभास तीर्थात राहत असताना अंधक आणि वंशनी वंशी आपापसात बोलत होते. म्हणूनच रागाच्या भारात सात्यकीने कृतवर्माची खिल्ली उडवली आणि त्यांचा अनादर केला. कृतवर्मानेही असे शब्द बोलले की सात्यकीने संतापून कृतवर्माचा वध केला. हे पाहून अंधकवंशीयांनी सात्यकीला घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. सात्यकीला एकटा पाहून
श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी धावला. सात्यकीने आणि प्रद्युम्न यांनी अंधकवंशींचा एकट्याने सामना केला, परंतु संख्या अधिक असल्याने ते अंधवंशीयांचा पराभव करू शकले नाहीत आणि शेवटी त्यांच्या हातून ते मारले गेले. यदुवंशीयांचा नाश झाल्यानंतर अर्जुनाला श्रीकृष्णाने बोलवले होते. आपला मुलगा आणि सात्यकी त्यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या श्रीकृष्णाने मूठभर गवत उपटून घेतले आणि ते हातात येताच ते गवत विजांच्या कडकडाटासारखा भयंकर लोखंडी मुसळ झाला. त्या मुसळ्याने श्रीकृष्णाने सर्वांना मारायला सुरुवात केली. ज्याने ते गवत उपटून टाकले त्याचे भयंकर मुसळ होईल ते ऋषीच्या शापामुळे झाले. त्या मुसळांचा एक फटका जीव घेत असे. त्यावेळी काळाच्या प्रभावामुळे अंधक, भोज, शिनी आणि वृंशनी घराण्यातील वीर एकमेकांवर मुसळ मारू लागले. यदुवंशीही आपापसात लढताना मरू लागले. साम, चारुदेशन, अनिरुद्ध आणि गद हे श्रीकृष्णाच्या समोर मरण पावले. तेव्हा श्रीकृष्णाने अजूनच क्रोधित होऊन उरलेल्या सर्व वीरांचा वध केला. शेवटी फक्त दारुका म्हणजे श्रीकृष्णाचा सारथी उरला होता. श्रीकृष्णाने सर्व घटना सांगितल्यावर ताबडतोब हस्तिनापूरला जा आणि अर्जुनला द्वारकेत आणण्यास सांगितले. दारुक यांनीही तेच केले. यानंतर श्रीकृष्ण बलरामांना त्याच ठिकाणी राहण्यास सांगून द्वारकेला परतले. बलराम आपल्या निवासस्थानी गेल्यावर श्रीकृष्णाने हे केले. द्वारकेला आल्यावर श्रीकृष्णाने सर्व घटना वडील वासुदेव यांना सांगितली. यदुवंशीयांच्या हत्याकांडाची माहिती ऐकून त्यांना खूप दुःख झाले. श्रीकृष्णाने वासुदेवांना अर्जुन येईपर्यंत स्त्रियांचे रक्षण करण्यास सांगितले. यावेळी बलराम जंगलात माझी वाट पाहत आहे. मी त्यांना भेटायला जात आहे. जेव्हा श्रीकृष्णाने नगरातील स्त्रियांचा विलाप ऐकला तेव्हा त्यांनी त्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की अर्जुन लवकरच द्वारकेला येईल. तो तुमचे रक्षण करेल. असे बोलून श्रीकृष्ण बलरामांना भेटायला गेले. श्रीकृष्ण वनात गेले आणि त्यांनी पाहिले की बलराम समाधीत मग्न आहेत. काही वेळातच एक मोठा पांढरा रंगाचा साप त्यांच्या तोंडातून बाहेर पडला आणि समुद्राकडे गेला. त्या सापाला 1000 डोके होती. महासागराने स्वतः प्रकट होऊन भगवान शेषनागाचे स्वागत केले. बलरामाने देहत्याग केल्यावर श्रीकृष्ण त्या निर्जन वनात विचार करत फिरू लागले. फिरता फिरता ते एका जागी बसून गांधारीने दिलेल्या शापाचा विचार करू लागले. देह सोडण्याच्या इच्छेने श्रीकृष्णाने आपल्या इंद्रियांवर संयम ठेवला आणि महायोग म्हणजे समाधी अवस्थेत पृथ्वीवर आडवे झाले. ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये मग्न होते त्याचवेळी हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने जरा नावाचा शिकारी तेथे आला. हरिण समजून त्याने दुरूनच श्रीकृष्णावर बाण सोडला. बाण सोडल्यानंतर जेव्हा तो आपली शिकार पकडण्यासाठी पुढे गेला तेव्हा श्रीकृष्णांना पाहून त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना आश्वस्त केले आणि ते त्यांच्या परम स्वर्गलोकात गेले. स्वर्गलोकात पोहोचल्यावर इंद्र, अश्विनी कुमार, रुद्र, आदित्य, वसु, मुनी इत्यादी सर्वांनी परमेश्वराचे स्वागत केले. इकडे दारुकने हस्तिनापूरला जाऊन यदुवंशीयांचा संहाराची संपूर्ण घटना पांडवांना सांगितली. हे ऐकून पांडवांना फार वाईट वाटले. अर्जुन ताबडतोब आपल्या मामा वसुदेवांना भेटण्यासाठी द्वारकेला निघाला. अर्जुन द्वारकेला पोहोचला तेव्हा तिथले दृश्य पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्याला पाहून श्रीकृष्णाच्या राण्या रडू लागल्या. त्यांना रडताना पाहून अर्जुनही रडू लागला आणि श्रीकृष्णाचे स्मरण करू लागला. यानंतर अर्जुन वासुदेवांना भेटला. अर्जुनाला पाहून वासुदेव मोठ्याने रडू लागले. वासुदेवांनी अर्जुनाला श्रीकृष्णाचा संदेश सांगितला आणि सांगितले की द्वारका लवकरच समुद्रात बुडणार आहे, म्हणून तू सर्व नगरवासियांना घेऊन जा. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या कुटुंबियांना सोबत घेतले. वासुदेवाचे म्हणणे ऐकून अर्जुनने दारुकला सर्व मंत्र्यांना बोलवण्यास सांगितले. मंत्री आल्याबरोबर अर्जुनाने सांगितले की
येथील सर्व नगरवासियांना येथून इंद्रप्रस्थला ने, कारण लवकरच समुद्रात द्वारका नगरी बुडणार आहे. अर्जुनाने मंत्र्यांना सांगितले की आजपासून 7व्या दिवशी सर्वजण इंद्रप्रस्थला रवाना होतील. त्यामुळे तुम्ही लवकर तयारी सुरू करा. सर्व मंत्री लगेच अर्जुनाच्या आदेशाचे पालन करू लागले. अर्जुनाने ती रात्र श्रीकृष्णाच्या महालात घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्णाचे वडील वासुदेवांनी प्राणत्याग केला. अर्जुनने कायद्यानुसार अंतिम संस्कार केले. वासुदेवाची पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी आणि मदिरा याही चितेवर बसून सती गेल्या. यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थात मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे अंतिम संस्कारही केले. 7व्या दिवशी अर्जुन श्रीकृष्णाच्या कुटुंबियासह आणि सर्व नगरवासियांसह इंद्रप्रस्थाकडे गेला. ते सर्व निघून जाताच द्वारका नगरी समुद्रात बुडाली. हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.